Good morning. This is day 1, 2, 3, 3 in Varkala, and I am about to go to Jatayu Earth Center, which is 32 km from here. आणि हे प्लॅन माझा ॲक्च्युली डायसी आहे, कारण ॲज पर गुगल इट शोईंग क्लोज टुडे. 9:30 वाजता ओपन होतं आहे आणि माझं ETA अराउंड 8:30 आहे. तर मग रस्त्यामध्ये मध्ये कुठे कॉफी विफी नाश्ता करून घेईन मी, पण काल रात्री का जेवलो नाही आहे. म्हणजे ते मच्छी खाल्ली लंचमध्ये, त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा पिला आणि दॅट्स इट. आय एम डन. ते वाटतं तर सर्फिंग करायला चालले आहेत वाटते. बापरे, ॲक्च्युली इथे सर्फिंगचे क्लासेस आहेत आणि 99% सगळे फॉरेनर्सच आणि थोडेसे एन्थुसियास्टिक यूथ येत आहे. मला माहीत नव्हतं, नाहीतर मग मी पण त्या हिशोबाने त्या सर्फिंग गिर्फिंगचं काय काय घेऊन आलो असतो, आणि म्हणजे प्रिपेअर्ड कोण आलो असतो. पण सध्या मी काहीच प्रिपेअर्ड नाही आहे त्या सर्फिंग गिर्फिंगसाठी. एनी हाव, देर इज ऑलवेज अ न्यू डे. अरे यार, आणि हे माझा प्लॅन खूप डायसी आहे यार. म्हणजे ॲक्च्युली मी ते सोडून मग कपिल बीच बघत होतो जायचं, पण छोटी 2-3 वेळा ChatGPT केलं. अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये विचारलं की बाई जटायू फॉर टुडे इट्स ओपन ऑर नॉट, इट्स थर्सडे टुडे. तर मग तिथे म्हणतात की डेली ओपन असते करून, आणि आजचाच माझ्याकडे दिवस आहे. उद्या तर नाही माझ्याकडे. टेक्निकली उद्या पण जाऊ शकतो, पण खूप कट होऊन जाईल. म्हणजे तिथून जाऊन, म्हणजे इथून चेकआउट करून मग जटायूला जाऊन, मग जटायूवरनं मग आय हॅव टू गो टू मीन्स स्टार्ट माय रिटर्न जर्नी. दॅट इज वन ऑफ द ऑप्शन्स. बट ते सामान विमान घेऊन जाणं आणि हे सगळं घेऊन जाणं, इट्स अ व्हेरी मच बिग टास्क. बघूया कसं होतं आहे तसं. अरे आज इथे इलेक्शन आहे म्हणून मे बी ते क्लोज आहे असं दाखवतं आहे, पण आता मी जस्ट लोकलला विचारलं मी, तर मग ते म्हणतात आहे की नाही इट्स ओपन करून. आता चला त्यांच्या भरोश्यावरती निघूया. आणि बाय द वे, हे माझं जे मोटो ब्लॉगिंगचं जे सेटअप आहे ना, ह्याचं माउंट, ते काल तुटलं. ॲक्च्युली चांगलं होतं ते, त्याला मी फेविक स्टिकने चिटकवलेलं, पण ते ॲज अ ब्रिटल होतं, तर मध्ये तुटून गेलं ते. आणि तरी मी एक सेकंडरी मी घेऊन कॅरी करत होतो, पण त्याच्यामुळे कसं आहे की ते जरा आता ॲडजस्ट नाही झालं. तर मग कसं आहे की जरा थोडंसं अँगल थोडंसं चेंज दिसतं आहे आणि ते वायझरला लागते आहे कॅमेरा. सो हे जस्ट ट्रायलच घेतो आहे मी. नंतर मग वरती जाऊन किंवा नंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये, म्हणजे आता वापस हॉस्टेलमध्ये येऊन मी ते थोडंसं अजून करेन. अजून दुसरे माउंट्स पण आहेत जे हुक आणि हे सगळं आहे, तेही मी ट्राय करेन. बघूया की ते यूज होतं आहे की नाही. बट दिस कसं हे कसं जरा हे वरच्या साईडला आलं आहे. हो मॅन, आय एम जस्ट लव्हिंग दिस प्लेस. काहीच बिलकुल पण ट्रॅफिक नाही आहे. मे बी बिकॉज ऑफ द इलेक्शन डे द ट्रॅफिक कमी आहे. आता मी खूप लवकर निघालो आहे. अँड दिस इज तरी पण किती वाजले, इट्स 8 AM. म्हणजे 8 AM त्यांच्यासाठी जरा जास्त लवकर असू शकते. अँड येस, दिस इज NH66. NH66 आहे ना? हां, NH66. एवढं लेट पोचलं त्यात. तिथून तर मला पटकन आलेलं, म्हणजे तिथून पटकन मला हे गेलेलं. आता आपल्या इथे कसं माहिती का, की मतलब इलेक्शनच्या टायमेला, ज्या दिवशी इलेक्शन असतं ना, तेव्हा हे कॅनव्हसिंगचं सगळं मटेरियल बंद, म्हणजे हाईड करायला लागतं. हाईड म्हणजे सगळं काढून टाकायला लागतं. आता हे पण इथे म्हणजे ते हे गाड्या चालत नाही आहे प्रचारचे, बट अजूनही असे झेंडे विंडे असं लावून ठेवलेले आहेत. पण आपल्या इथे तसं नाही आहे वाटतं. आपल्या इथे खूप स्ट्रिक आहे. नाही तर नाहीच असं. हां, जसं जसं दुकानं बंद दिसतात त्यांना मला टेन्शन अजून वाढत चाललं आहे की अरे आहे की नाही आहे. मग असं एक थंबनेल टाकू, असं करून थंबनेल टाकू की अरे डिसअपॉइंटमेंट, इट वॉज ऑफ असं. तर आता अराउंड 6.8 किलोमीटर्स बाकी आहे आणि पावसाळी ढग दिसतात आहे मला, विच इज लिटल बिट ऑफ कन्सर्निंग. अँड म्हणजे ऊन नाही आहे ठीक आहे, म्हणजे फोटो चांगले येतील, बट यार पावसाळी ढग आहे म्हणजे त्या टेन्शनचं काम आहे. आणि केरळमध्ये हे कॉमन आहे ॲक्च्युली, कधी पण पाऊस पडू शकतो केरळमध्ये, बट इट्स टू अर्ली बघायला गेलं तर. जसं जसं जवळ येत चाललं तसं टेन्शन येत चाललं आहे.
आणि बाय द वे इथे 107 रुपये पेट्रोल आहे केरळमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या इकडच्या पॉवरपेक्षा महाग आहे नॉर्मल पेट्रोल. म्हणजे इकडचं जरी कम्युनिस्ट गव्हर्नमेंट तर वाटच लावतं आहे लोकांचं. आता मला टेन्शन ते आहे की आता 2 दांडी आहेत, जाताना भरावं लागेल तर किती भरू? 800-900चा भरू की पूर्णच भरून टाकू? पूर्ण भरून टाकलं तर कसं टेन्शन राहत नाही. आणि याच्यानंतर मला असं वाटत नाही की तेच एक फिलिंग आहे, कारण अजून 2-4 फिलिंग असणारच आपले पुढे. जास्तीत जास्त 3 फिलिंग असतील. उद्या एक फिलिंग असणार, परवा एक फिलिंग असणार, परवा 2 फिलिंग असणार. तर टोटल 4 फिलिंग आहेत. पण मोस्टली ते कर्नाटकामध्येच असणार, कारण केरळवरनं कर्नाटकालाच आम्ही पण कनेक्ट करू, तर तेव्हा असेल ते. तमिळनाडू लागेल की नाही माहीत नाही. जर तमिळनाडू लागलं तर तमिळनाडूमध्ये जरा कमी आहे पेट्रोल, तर विच इज इट इज गुड फॉर मी. बट मुश्किल आहे तमिळनाडू लागणं. आता मला टेन्शन येत आहे की उद्याचं माझं रिटर्न जर्नी कसं होईल. म्हणजे टेन्शन म्हणजे कसं आहे की मला फर्स्ट उद्याचा दिवसाचं टेन्शन नाही आहे, मला परवाच्या दिवसाचं टेन्शन आहे. विच इज जाऊन कोझिकोडी टू हिरुयूर और बँगलोर. मला तेच टेन्शन आहे. बँगलोर म्हणजे हिरुयूर टू घरी काय टेन्शन नाही आहे, ते तर मी आरामात करूनच टाकेल, कारण बरेच वेळा केलं आहे. पण हे कसं आहे की मे बी जेव्हा मी दावणगिरीपासून कुर्गला जात होतो ना, ते मला रूटमध्ये थोडंसं पडणार आहे. म्हणजे हासन विसन ते सगळं लागणार आहे मला. बट एनी हाव, आपण तेव्हा हे सगळं तेव्हा बोलूया. आता काय आहे? अच्छा, बोटिंगचं हे बाहेर काही सिक्युरिटी काहीच नाही आहे. म्हणजे पोलीस हे ते बंदोबस्त काहीच नाही इकडे. चांगलं आहे. नाहीतर बाबा आपल्या इतर किती सिक्युरिटी असते, किती पोलीस असतात. हे रोड बंद, ते रोड बंद, हे ते थांबत नाही, हे सगळं तर काहीच नसतं. हे सगळं काढावं लागतं. उघडं राहू दे रे बाबा, जटायू उघडं राहू दे. या ट्रिप करण्याचा एक उद्देश हे पण होतं. मग आता आज नाही झालं तर उद्या आता बघूया. जर समजा आज नाही झालं तर इथे लॉकर सिस्टम्स आहेत का? पण जरी ते लॉकर सिस्टम असल्यानं मला खूप लेट निघायला लागेल इथून. म्हणजे आज जसं निघालो आहे ना त्याच टायमिंगला निघायला लागेल. मी प्रयत्न करतो की 5ला निघूया करून, पण तिथे जरा लेटच पोहोचेन मी कोझिकोडीला, जर हे करून जाईन तर. ते बघा त्याचे पाम दिसतात, असे हात क्लॉज दिसतात, क्लॉज. आणि तिथे त्याचं हे पण दिसतंय, डोकं पण दिसतंय. तेवढंच बघून पाहायला लागेल. अरे क्या क्या काय नशीब आहे यार, काय नशीब आहे. तर ओपन ना 9:30 होल डे. अरे केम फ्रॉम बॉम्बे फॉर होल डे फुल डे. अरे यार, ओके. डिसअपॉइंटमेंट. So is there any locker systems here? Locker system here? Huh? Huh? No locker system. No. If I come tomorrow, तो लॉकर सिस्टम है क्या यहाँ? सामान रख सकते हैं ना? ओके. बाइक एंड सामान रख सकते हैं. ओके. ओके 9:30 ना? 9:30 टुमारो फाइन ना? ठीक है. ओके. ऐसा चलो. घणा चुत्या बनाया रे. त्या माणसाने मला मूर्ख बनवलं यार. सो फॉर होल डे इट इज क्लोज. तर एक बरं आहे की लॉकर सिस्टम्स आहे ते अवेलेबल. सो आता आपण कुठे जाऊया? आपण जाऊया आता कपिल बीचपर्यंत. कपिल बीच जरा फिरून येऊया, काहीतरी बघूया, नाहीतर मग असं फालतूगिरी व्हायचं. इट वॉज अ डिसअपॉइंटमेंट. अरे यार काय सांगू. जाऊ दे, उद्याच येऊया. उद्या इथूनच मग इथून डायरेक्ट मग कोझिकोडीला जाऊया. म्हणजे इथे येऊन इथे फिरून मग इथून मग कोझिकोडीला जाऊया. त्याशिवाय दुसरं काय पर्याय नाही आहे. अरे यार, समजा जर 7 वाजता म्हणजे 8 वाजता निघायला लागेल तिथून तरी. मग उद्या चांगलंच झोप मारूया. म्हणजे पहिलं मला थोडा डाऊट आलेलं, बट आय टूक माय चान्सेस अँड इट वोंट वर्क. अशा ट्रिपमध्ये अशा गोष्टी छोट्या मोठ्या होतातच. ओके. सो आता पेट्रोल भरून मग पेट्रोल कितीचं भरू शकतो आपण मॅक्झिमम?
मी विचार करतो फुलच युटिलाइज करूया, म्हणजे एफ मोडपर्यंत युटिलाइज करून टाकूया. त्यामुळे ऑलमोस्ट हिअर बघा दिसतंय बीचवरतीच गाव आहे. तर इथे कुठे रेस्टॉरंट भेटलं तर बस आहे यार. मे बी हे लोक सर्फिंग इथूनच करतात वाटते. पण आता सध्या असं वेव्स तर दिसत नाही आहे, शांतच आहे सगळं. हो, दिस इज नाइस, क्या बात है. येस, मस्त आहे एकदम. क्या रूट आहे. एक नंबर, एक नंबर भाई. मागे बॅकवॉटर्स आहे आणि इथे बीच आहे आणि इथे मधलं रोड आहे. मस्त आहे ना एकदम. थोडंसं पुढे जाऊया. मे बी आता वाटते अलाव नाही करत आहे, कारण इथे पोलीस येऊन बसलेत सर्वेलन्ससाठी. पुढे जरा सावलीमध्ये बघूया मॅपमध्ये अजून काय दाखवत आहे का. मग तेवढं मग पाठ फिरून हॅड इडियप्पम अँड एग करी. जरा स्पायसी होतं एग करी, एकच दिलेले आणि मग चहा पिलं. तर टोटल माय ब्रेकफास्ट फॉर अराउंड 74 रुपीज, विच वॉज चीप. कारण नॉर्मल डोसा जरी करायला गेलं तर 120 रुपये होऊन जातं चहा पिलं तर. बट इट्स नाईस. सो टुडे वॉज अ कम्प्लीट डिसअपॉइंटमेंट, म्हणजे आतावरनं तरी. पण एक काय की ते कपिल बीचचं ते एक जरा शॉट जरा छान होतं, ते जरा छान वाटलं. तर आता चाललो आहे अगेन हॉस्टेलला. आज मे बी थोडंसं काम आहे थोडंसं, तर ते करेन. अँड लंचसाठी देर आर अनदर 2 रेस्टॉरंट्स विच वर रेकमेंडेड. गॉड्स ओन कंट्रीमध्ये तर गेलेलो, मिक्स रिॲक्शन होते. नाव देर इज द अनदर 2 कॅफेज. मग ते करून मग बघूया आता पुढे काय करू शकतो. आज दिवसभरमध्ये काय ॲक्टिव्हिटी आहे का. रात्री आहे थोडेफार ॲक्टिव्हिटीज. हां, बट यार हे हॉस्टेलमध्ये ना थोडेसे असे कनेक्शन तसे बनले नाही. ते म्हणजे कसं कमी लोक असले ना तर पटापट म्हणजे थोडंसं चांगलं कनेक्शन होऊन जातं. ते बरेच लोक आहेत आणि येतात ते जातात आहे. सो असं व्यवस्थित बोलता येत आलं नाही. वेल माझ्या रूममध्ये एक कपल आहेत आणि एक दिल्लीवरनं आला आहे पोरगा, आणि एक इटलीचा आहे. तर त्यांच्याशी काल जरा इंटरॅक्शन झालं, म्हणजे काल एक गेम खेळत बसलेलो आम्ही. समथिंग सिक्रेट एजंट वाईट समथिंग अँड सिव्हिलियन समथिंग, ते काय माहिती लक्षात नाही मला ते काय नाव होतं. ते छान गेम होतं. बघूया आता त्यांच्याबरोबर आज काय इंटरॅक्शन काय होतं का. तर होलं तर आज दिवसभरमध्ये थोडासा टाईमपास होऊन जाईल. आणि जटायूचं जरा जाऊन एकदा विचार करायला लागेल की कसं उद्या एक्झिक्यूट करूया. बट चला चांगलं राहिलं असतं ना तर कसं आहे की उद्या माझं मस्तपैकी सोलिड झालं असतं. बट लेट्स सी आता काय होऊ शकतं. ते ते करी असं जिभेवरती असं हे व्हायला लागले, जे स्पायसी होतं चांगलं तर जिभेवरती जरा असं हे व्हायला लागलं, असं पसरायला लागलं, असं म्हणजे असं जलन होतं ना, म्हणजे असं एक तसं फील व्हायला लागलं. पण एक आहे, इथे आल्यापासून ना पाण्यात गेलो नाही मी. काल होता चान्स बट थोडंसं लेट झालेलो मी. ॲक्च्युली काल ऑफिसचं मीटिंग होतं 6:30पर्यंत. तर थोडंसं अर्धा तास जरा आधी संपलं असतं ना मीटिंग, तर तिकडच्या मुलांसोबत जरा गेलो असतो पाण्यामध्ये फिरायला. बट नाही, आज बघूया आज काय चान्स भेटतं आहे का. जर आज भेटला चान्स तर जाऊया, नाहीतर मग भगवान भरोसे. इथं पण एक रेस्टॉरंट आहे, ते पण गेलं असतं पण मागे बंद आहे की नाही चालू नाही माहीत नाही. तिथे जाऊ शकतो वाटते गाडी घेऊन. बट जाऊ द्या, तिथे मस्त वाटते. सो इट्स ऑलमोस्ट 8 किलोमीटर्स. हवे थोड्या वेळासाठी आहे ना विसरूनच गेलेलो काय चाललंय करून. त्याने पोलीस होता तर मला वाटलं की ते हे म्हणजे कॅमेरा आहे म्हणून वाटते त्याने थांबवलं का. पण मला नाही थांबवलं, ते गाडीला थांबवत होता. मी जर साईडने गेलो तरी असं माझ्याकडे बघत नव्हता, पण मागे बघून असं 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 करत होता. म्हणजे मागच्या कुठे गाडी उडी असेल असं वाटतं मला. नाही मग तो थोड्या वेळासाठी फाटलेली माझी. म्हणजे अरे यार
एक तर काय झालं नाही आहे सकाळपासून आणि त्यातमध्ये हे नाही पकडले करून आय गेस ह्याच्या एक तर मी लवकर निघालो आहे आणि इथे इलेक्शनमुळे जास्त गर्दी नाही आहे, नाहीतर बरंच गर्दी असलं असतं असं वाटतं मला. एनी हाव गोष्टी काही माझ्या फेवरमध्ये आहेत आज, काही माझ्या फेवरमध्ये नाही आहेत. सो आय शुड स्टॉप कंप्लेनिंग अँड एन्जॉय द डे. हो, आता हॉस्टेलमध्येच तिकडेच काय टाईमपास झालं तर झालं. ॲक्च्युली देर आर अदर प्लेसेस ऑल्सो, बट नाही वाटते मला, म्हणजे ते जटायू ते करायचंच होतं आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये मी एवढं इंटरेस्टेड नव्हतो. दॅट इज ते समथिंग आयलँड, मनरो की मरोज आयलँड. ते ॲक्च्युली 230ला त्याचं हे जातं, काय म्हणतात त्याला, टूर जातं रोज 1500 ते 2000 रुपये काहीतरी घेतात ते लोक, मनरो आयलँड. बट तो माझा मित्र आहे ना, जो पहिले इथे प्रॉपर्टी हँडल करत होता हॉस्टेलचा, तो बोला काय खास नाही आहे, तुम्ही बाईकने पण जाऊन येऊ शकता, काय त्याला म्हणजे एवढं 1200-2000 रुपये देऊन द्यायचं काही गरज नाही आहे. करून म्हटलं ठीक आहे भाई, तू जे बोलता तसंच करूयात. हो, इट्स एक्स्ट्रीमली रेअर की मी रेल्वे क्रॉसिंगसाठी कधी थांबलो आहे. म्हणजे आज सकाळी थांबलेलो आणि हे सकाळपासून दुसरा थांबलो आहे मी. आधी खूप असे इन्स्टन्सेस याचे जेव्हा रेल्वे क्रॉसिंग थांबायला लागायचं हे लागायचं. जेव्हापासून हे गाडी घेतलं आहे मला आय डोंट रिमेंबर की मी कधी थांबलो पण असेल याच्यासाठी. म्हणजे असं कधी केरळमध्ये येऊन दिवसातून आज सकाळपासून 2दा झाले. म्हणजे ही बाईक घेतल्यापासून. आधीवाली बाईकमध्ये तर होतं, जस्ट असंच मनात आलं तर म्हणून सांगतो आहे. आणि मला नाही वाटत की लवकर येईल पण. आलं का, हां आलं 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 ट्रेन आलं